मोर्चाने या सुरक्षेला विरोध केलेला आहे आणि तात्काळ काढून घ्यावी अशी मागणी केली आहे, नाहीतर राज्यभर आंदोलन करू असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाने दिला। गृह विभाग हे ठरवत असतं की कोणाला सिक्युरिटी द्यायची, कोणाला सिक्युरिटी द्यायची नाही। त्याच्यामध्ये त्यांना स्पेशल सिक्युरिटी दिलेली आहे। त्याच्यामुळे स्पेशल सिक्युरिटी देण्याचे अधिकार हे डीजींच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला असतं, शासन ते काय देत नसतं। त्याच्यामुळे त्यांनी जे काय मोर्चाचं म्हटलं आहे, आंदोलनाचं म्हटलं आहे, त्याची दखल डीजी मॅडम घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील। जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा जाहीर टीका केलेली आहे की तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते तू सांग असे म्हणत पुन्हा एकदा। नाही, यावर मी अनेक वेळा सांगितलं की राजाराम बापूंवर ज्यावेळी त्यांनी टीका केली होती, अशा टीकेला मी समर्थन करत नाही। टीका ही वैचारिक असली पाहिजे, टीका ही तत्वाशी संबंधित असली पाहिजे। जयंत पाटील हे सिनियर लीडर आहेत, त्यांनी महाराष्ट्राचं अनेक वेळा मंत्रिपद भूषवलेलं आहे। जरी ते विरोधी पक्षातले असले तरी एवढ्या पातळीवर जाऊन टीका करणं हे योग्य नाही। तत्वाशी वाद असू शकतात आणि त्याच्यातनं एवढ्या जहिरी भाषेमध्ये टीका करणं, मग ते कोणी असेल, आमच्या पक्षाचं असेल तरीसुद्धा शिंदे साहेबांचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीची टीका होऊ नये आणि तेच माझं मत आहे की एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं हे योग्य नाही। असं प्रकाश आंबेडकरांनी टीका केली की सरकारने ओला दुष्काळ जो तो जाहीर केला आहे, त्यामुळे सरकारने हे चूर आहे अशा पद्धतीची टीका नाही, मला आंबेडकर साहेबांना एक विनंती करायची आहे की ओला दुष्काळ हा बोलीभाषेतला शब्द आहे। म्हणजे आज जरी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला होता का, तर ओला दुष्काळ हा कधीच जाहीर झालेला नाही असं माझ्या वाचनात नाही। टंचाई असते आणि काल आम्ही निर्णय घेतला की टंचाईला जे जे निकष लागू आहेत ते आपण ह्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जाहीर करायचे आणि टंचाईचे नियम नुकसान भरपाईला आड येणार असतील तर ते देखील बदलण्याची सरकारची तयारी आहे। त्याच्यामुळे ओला दुष्काळ हा शब्दप्रयोग मला माहीत नाही, पण ओला दुष्काळ हा शब्दप्रयोग जो आहे तो कधीही ओला दुष्काळ आजपर्यंत जाहीर झाला होता का मला माहीत नाही। टंचाई मात्र आहे, टंचाई हा शब्द आहे शासनाच्या दप्तरी, त्या पद्धतीनं सगळ्या फॅसिलिटीज ह्या शेतकऱ्यांना दिल्या जातील आणि आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये जे आहे की शेतकऱ्यांची दखल घेतली गेली पाहिजे, शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये, शेतकऱ्याच्या मागं ठामपणाने शासन उभं राहिलं पाहिजे, तीच शासनाची भूमिका आहे। आता हे अबू आझमीने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही। जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी आलंच पाहिजे, मराठी त्यानं शिकलं पाहिजे, हे मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझं स्पष्ट मत आहे। कुठच्याही समाजावर धर्मावर आक्षेप घेण्याची शंका घेण्याची आवश्यकता नाही, परंतु कुठच्याही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं मराठीचा अपमान करू नये हीच आमची भूमिका आहे। आणि म्हणून अबू आझमींना मराठी कुठं असावी आणि कुठं असू नये हा सांगण्याचा काही मक्ता सरकारनं दिलेला नाही। आदित्य ठाकरेंचे टीजर रिलीज झालेला आहे, हिंदी नव्या आदामाचं टीजर आहे ना, पुढं जपान दौऱ्यावर तुम्ही 6 महिन्यात असण्याचं विमानतळ सुरू करू असताना मराठी भाषिकांनी शब्द आता नेमकी काय परिस्थिती आहे विमानतळाची, कुठलं काम काय करतो? मला तर जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना करायची की पुढच्या दौऱ्यामध्ये आपण विमानतळाची पाहणी करू, बरोबर आहे, पण तिथे गेल्यानंतर ते फोटो आणि काढायचे नसतात, एवढी फक्त तुम्ही दक्षता घ्या। तुम्ही नंतर त्याची नोंद घेऊन सगळं करू शकता। SP साहेब पण इथे आहेत। हां, झाली ना, म्हणजे विमान सुरू होण्याच्या दृष्टीनं प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण SP साहेबांना बरोबर घेऊ, सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढच्या दौऱ्यात 4 तारखेला सकाळी लवकर उठणार असाल तर 7 वाजता, ठीक आहे, 7 वाजता एअरपोर्टची पाहणी करू 4 तारखेला। डन। RSSचे संस्थापक डॉक्टर गिरीराज यांना भारतरत्न द्यावा अशी पण मागणी पुढे येते आहे। नाही, वावगं काय त्याच्यामध्ये? एखाद्या व्यक्तीची भारतरत्न म्हणून निवड करावी अशी कुणी जर मागणी केली असेल तर लोकशाहीतला एक भाग आहे ना, द्यायचं की नाही सरकार ठरवेल। उद्याच्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का किंवा युती संदर्भातही तर्कवितर्क? मला नाही दोघांनी फोन केलेला। काय एकंदरीत कसं बघतात? आता आले तर आपण टीव्हीवर बघायचं। सर, वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात आपण कसं बघताय? धड म्हणजे कसं बघता की त्यांनी पण नाही मला फोन केला, असं का झालं ते? नाही, म्हणजे धड त्यांना पक्षात घेत पण नाहीत, मी वेटिंगला ठेवलेलं आहे राजकारणात। नाही, वैभव खेडेकर हे अतिशय समाजामध्ये जाऊन काम करणारे एक व्यक्तिमत्व आहे, माझ्या अतिशय जवळचे ते मित्र आहेत, पण त्यांचा 3 वेळा का पक्षप्रवेश रद्द झाला हे मला पण कळलेलं नाही। पण एक माझं मत सांगतो राजकीय की अशा पद्धतीनं पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे,
आणि ते होऊ नये हीच माझी भूमिका आहे. त्यांनी कुठच्या पक्षात जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण 3 वेळा एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश रद्द होणं हे शेवटी त्याच्या मनाला लागत असतं. सर आपल्याकडे आले तर आपण पक्षप्रवेश करणार का? आम्ही भाजपाच्या बद्दल बोललो, ते भाजपात चाललेत ना. शिवसेनेत आले तर मग त्यांच्याशी बोला, येतात काय बघा आणि मला सांगा. तुमच्याकडे येण्याचे संकेत नाही ना हे? हो, मी सांगितलं तुमची त्यांची चांगली ओळख असेल त्यांच्याशी तुम्ही बोला, येणार असतील तर माझी भेट घालून द्या, मग निर्णय घेतो. असा 3 वेळा रद्द होणार नाही याची हमी देतो. प्रशांत यादव कसे काय तुमच्या हातातून सत्तेत गेले? सोडले. शेवटी कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं एवढं राजकीय ज्ञान तर मला नक्कीच आहे ना. साहेब आता हे थांबले पक्षप्रवेश कधी परत आज सुरू होते? कुठचे? आता मध्यंतरी बरेच जण थांबलेत पक्षप्रवेश तुमच्या. सगळीकडे पक्षप्रवेश चालू आहे. काल संध्याकाळी देखील युबीटीतले काही लोक शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आले. परवा 3 दिवसापूर्वी अंकुश कदम नावाचा एक मोठा स्वराज्य पक्षाचा जो महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे त्याने हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्याच्यामुळं पक्षाचे प्रवेश सुरू आहेत, पण कदाचित तुमच्यापर्यंत पोचत नसतील त्याची रत्नागिरीत नंबर आहे आता तुमच्याकडे यायचा. थांबा, निवडणुका जाहीर होत आहेत. सर 9 तारखेला ओबीसींचा मोर्चा आहे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये. नाही, या संदर्भात तुम्हाला मला सांगायचं की आत्ताच मी त्या सगळ्या मंडळींशी बैठक घेतली. सगळे नेते आता देखील माझ्याबरोबर पत्रकार परिषदेला आहेत. एक म्हणणं बरोबर आहे की ओबीसीच्या GRमुळं जर कोकणातल्या कुणबी समाजावर परिणाम होणार असेल तर त्या ज्या त्यांच्या मनातल्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी एका बैठकीचं आयोजन करावं अशा पद्धतीची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. आणि त्यांच्या मनातल्या शंका जर खऱ्या असतील तर त्या पूर्ण होईपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून मी या जिल्ह्यातल्या या कोकणातल्या ओबीसी समाजाबरोबर आहे. उद्या होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय टीकाटिप्पणी होत आहे. म्हणजे केशव उपाध्याय असं म्हणाले की 63 कोटी रुपये हे साधारणपणे शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्याचा खर्च आहे. ते न वाकण्याची गणितं सांगताना काही उदाहरणं दिली. त्याला उत्तर देताना संजय राऊतांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही आमचं बघण्यापेक्षा शिंदे गटाचा जो मेळावा होणार त्या पैशांचा पाऊस येईल आणि चोर बाजारातून देखील माणसं विकत मिळतात अशा प्रकारची स्टेटमेंट त्यांनी केलेली आहे. त्याला उत्तर काय असणार? नाही, उत्तर त्याला हेच आहे की दसरा मेळावा हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचीही पार्श्वभूमी आहे. त्याच्यातनं विचाराचं सोनं घेऊन जायचं ही बाळासाहेबांची संकल्पना होती. आता बाळासाहेबांचा विचार कोण पुढे घेऊन जातो हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगू शकता. बाळासाहेबांचा विचार काय होता? काँग्रेसबरोबर जाऊ नये. कोण काँग्रेसबरोबर गेले? म्हणजे ते बाळासाहेबांच्या विचाराचे नाहीत. मग काँग्रेसमधनं फारकत कोणी घेतली? आम्ही घेतली. म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली. म्हणजे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत. आणि बाळासाहेबांचा विचार काय होता की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. म्हणून शिंदेसाहेबांनी काल जाहीर केलं की जरी दसरा मेळावा असला तरी तो आझाद मैदानला होणार नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र जिथं जिथं पर्जन्यवृष्टी झालेली आहे तिथल्या कुठच्याही शिवसैनिकांनी मेळाव्याला येऊ नका ही भूमिका म्हणजे सामाजिक काम आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही सगळ्या मंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे तिथं जाऊन त्या लोकांबरोबर दसरा साजरा करा. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच सोडलेत त्यांना त्यांची दखल घ्यायची काही आवश्यकता नाही. त्यांना त्यांचा विचार लक्षलाभ होऊ दे. त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर नेऊन ठेवलेला धनुष्यबाण शिंदेसाहेबांनी सोडवून आणलेला आहे हे त्यांना फक्त दसऱ्याच्या निमित्तानं मी जाणीव करून देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.